उत्तरेला जसा काशी विश्वेश्वर तसा दक्षिणेला स्वयंभू श्री कुणकेश्वर. धर्माच्या या पावनभूमीवर अधर्माचा काळोख पसरला आणि अधर्मावर पुन्हा धर्माने विजय मिळवला. कित्येक चांगल्या वाईट राजेशाही सत्ता आल्या आणि गेल्या, पण हा कणकेच्या वनातला ईश्वर आजही आपल्या जागी ठाम आहे आणि यापुढेही सदैव राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे. देवाच्या नावावरून गावालाही कुणकेश्वर हे नाव पडले. अतिप्राचीन काळातले हे देवस्थान सन 1100 पासून प्रसिद्धीस आले. इतके प्राचीन व भव्य देवालय कोकणात कदाचित इतरत्र कुठेही नसेल. क्षेत्र पंढरपूर प्रमाणेच या स्थानालाही क्षेत्र कुणकेश्वर म्हणून संबोधले जाते. कदाचित म्हणूनच जसे एकादशीला पंढरपुरी विठुरायाच्या ओढीने वारकरी पायी चालत जातात, तसेच दरवर्षी महाशिवरात्रीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध गावांमधून देवांच्या पालख्या व खांब सोबत घेऊन अनेक भाविक कुणकेश्वराच्या भेटीला पायी चालत येतात. नैसर्गिकदृष्ट्याही या मंदिराचे भौगोलिक स्थान खूप मनमोहक आहे. पश्चिमेला अथांग पसरलेला समुद्र व स्वच्छ पांढऱ्या वाळूचा किनारा या स्थानाच्या शोभेत कमालीची भर घालतात. किनाऱ्यालगत दगडांत असणारी 21 छोटी शिवलिंगे आणि कुणकेश्वराच्या मुख्य मंदिराशेजारी असणारी विविध देवतांची छोटी मंदिरे सुद्धा भक्तांच्या आस्थेचा विषय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः कुणकेश्वराचे दर्शन घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. बहुतेक पुरातन आणि प्रसिद्ध मंदिरांमध्ये देवाच्या गाभाऱ्यात सामान्य लोकांना थेट प्रवेश दिला जात नाही, पण कुणकेश्वर मंदिर त्यास अपवाद आहे. येथे कुणकेश्वराच्या स्वयंभू पिंडीचे दर्शन थेट गाभाऱ्यात जाऊन घेता येते व स्वहस्ते पिंडीवर बेलफुले वाहून महादेवाच्या पिंडीसमोर नतमस्तक होता येते. त्यामुळेच उत्तरेत काशीला जरी जायला जमलं नाही तरी कुणकेश्वर येथे या दक्षिण काशीला नक्की भेट द्या. कुणकेश्वर भेटीनंतर भक्ताला झालेला आनंद म्हणजे जगदानंद निजादिनंद. आज मी कुणकेश्वरा पाहिला, भक्तासाठी अवतार धरुनी समुद्र तीरी राहिला. दशकंदाच्या भये गणपतीने गोकर्णासी स्थापिला. ऐसा तो शिवशंकर प्रभू डोळा भरी पाहिला.